मंडळी नमस्कार. आपण बघत आहात मोठी रेष अर्थात बिग लाईन. राजकारणामध्ये काही व्यक्ती अशा असतात, त्यांची कार्यशैली अशी असते, की ते स्वकीयांबरोबर विरोधकांनाही आपलेसे वाटतात. आणि असंच आज आपल्यासोबत एक नेतृत्व आहे, की जे विरोधकांना पण आपलेसे आणि हवे-हवेसे वाटतात. माजी महापौर, ज्येष्ठ नगरसेवक नितीन भाऊ लड्डा. आज आपण त्यांच्याशी त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला, या संदर्भामध्ये त्यांची भूमिका जाणून घेणार आहोत. भाऊ नमस्कार. नमस्कार. आपण जवळजवळ 30 वर्ष झाले राजकारणामध्ये आहात आणि आपण आपल्या कार्यशैलीने जनमानसामध्ये अशा पद्धतीचे नाव रुजवली आहे, की ते विरोधकांना पण एक तुम्ही त्यांच्यासोबत असले पाहिजे असे वाटत होते. परंतु नेमकं आत्ताच आपण भाजपमध्ये प्रवेश केला, तर आपल्या मनामध्ये नेमकं काय होतं, की बुवा आपण ज्या वेळेला आपल्याला संधी आली किंवा आपल्याला विचारणा झाली असेल, त्यावेळेला आपण भाजप किंवा इतर पक्षामध्ये गेला नाही आणि आत्ता आपण भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. देवेंद्रजी, निश्चितपणे आपला प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, की मी गेली 30 वर्षे 1996 पासून पहिली निवडणूक लढवली ती आमच्या कुटुंबियातनं आणि सातत्याने 1996 पासून तर आजपर्यंत महानगरपालिकेमध्ये मी किंवा माझी पत्नी आणि आम्ही दोघंही एका वेळेला असं 6 टर्म आम्ही तिथे वेगवेगळी पदवी भूषवलेली आहे. हे सगळं आम्ही सुरेशदादांच्या नेतृत्वात त्यावेळेपासून जुडलेलो होतो आणि आज तर काय जुडलेलं. कालांतराने काय झालं, की सुरेशदादांचं नेतृत्व ज्यावेळेला त्यांनी आता निवृत्ती स्वीकारली आणि निवृत्ती स्वीकारल्यानंतर या शहरामध्ये एक नेतृत्वाची जी गॅप होती, त्या दृष्टिकोनातून आपण विचार केला, की या शहराचा खऱ्या अर्थाने विकास जर कधी साध्य करायचा असेल, तर आज जे कोणी पक्ष सत्तेत आहे, आज आपण पाहतोय, की दिल्लीमध्ये मोदीजी पंतप्रधान आहेत, महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, जळगाव जिल्ह्याला गिरीश भाऊंचं नेतृत्व आहे, संजय भाऊ सावकर यांचं नेतृत्व आहे, गुलाबराव पाटील साहेबांचं नेतृत्व आहे आणि शहराचे आमदार राजूमामा भोळे सुद्धा या शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. बरोबर. निधी आम्ही नगरपालिकेपासून तर महानगरपालिकेचा कालावधी मध्ये निधीची सातत्याने आम्हाला अडचणी जाणवत होत्या. परंतु आता मागच्या या 5 वर्षामध्ये आपण बघितलं, की राज्य शासनाकडून सदर रस्ते निधी या शहराला उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रश्न आता फक्त एवढंच आहे, की निधीची कमतरता नाही आहे किंवा निधी मिळण्याची शक्यता पूर्वीपेक्षा अधिक बळावलेली आहे. अच्छा. मग अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी एक नियोजनबद्ध या शहराचा विकास रोड मॅप हा तयार व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं शहराचा जो मध्यंतरीच्या भागात खुंटलेला विकास आहे, त्याला कुठेतरी गती मिळायला पाहिजे. या दृष्टिकोनातनं आपण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. गिरीश भाऊंचे आदरणीय गुलाब भाऊंचे, संजू भाऊंचे हे पूर्वापारपासून संबंध आहेत. बरोबर. शहराच्या विकासाच्या अनुषंगाने ज्यावेळेला आम्ही विरोधातही होतो, त्यावेळेला सुद्धा आम्ही गिरीश भाऊंना मी ज्यावेळेला महापौर होतो, त्यावेळेला महानगरपालिकेची एक 10-10.5 कोटी रुपयाची ग्रँट शासनाने त्यांच्या वसुलीसाठी वर्ग करून घेतलेली होती. बरं. ती त्यावेळेला समजा पद्धत चुकीची अवलंबली गेली होती. कारण रोड ग्रँट होती आणि रोड ग्रँटच्या माध्यमातून शहरामध्ये रस्त्यांचे प्रश्न बिकट असताना तो निधी परस्पर जिल्हाधिकारी महोदयांनी वळवून घेतला. त्यावेळेला मी गिरीश भाऊंकडे गेलो, ते मंत्री महोदय होते आणि गिरीश भाऊंनी त्यावेळेला सुद्धा शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं मला देवेंद्र फडणवीस साहेबांकडे घेऊन गेले आणि त्यांनी शासन निर्णय काढला त्याच्यासाठी. की अशा पद्धतीने मिळालेल्या रोड ग्रँट जे आहे, त्या महसुली उत्पन्नाच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी परस्पर वळती करण्यात येऊ नये. अच्छा. 1 वेळा आणि 2 वेळा आणि 3 वेळा शासन निर्णय त्यांनी काढला अरे वाह! आणि तेवढीच ग्रँट आम्हाला त्यांनी पुन्हा रिएम्बर्स करून दिली. तर शेवटी आपण शहराच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना, की हा विरोधक आहे किंवा हा सत्ताधारी आहे, हा विचार न करता शहराचा विकास हाच मुख्य अजेंडा असायला पाहिजे आणि त्या मुख्य अजेंड्याला डोळ्यासमोर ठेवून आपण बघतो, की इतर शहरं जळगावच्या तुलनेने खूप प्रगतीपथावर चाललीवर आहे. नाही. एकेकाळी जळगाव शहराच्या मागे होती. बरोबर. उदाहरणार्थ औरंगाबाद असेल, नाशिक असेल, इंदोरचे त्यावेळेचे महापौर हे जळगावला व्हिजिट करायला आलेले होते, जळगावचा विकास बघायला. आपल्या शहराला आज नेतृत्व राज्य शासनामध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे आज या जिल्ह्याला 3-3 मंत्रिपदं राज्याचे मिळालेले, 1 मंत्रिपद केंद्राचं आहे. केंद्राच्या अनेक योजना आहेत, अनेक योजनांचा निधी जळगावला मिळालेली आहे.
पाणीपुरवठा योजना असेल, स्वच्छ मिशनच्या अंतर्गत पाणीपुरवठ्याच्या योजना असतील, भुयार गटर योजना असतील. पण थोडंसं कुठेतरी नियोजनामध्ये प्रशासन ज्या पद्धतीने अपेक्षित असलेलं सहकार्य मागील काळात झालेलं दिसून येत नाही आणि त्याच्यामुळे की इतक्या मोठ्या प्रमाणात निधी आल्यानंतरही नागरिकांना अपेक्षित समाधान मिळत नाही. आज आपण गेल्या 30 वर्षामध्ये महानगरपालिकेचा जो प्रशासकीय कामामध्ये आपल्या पाठीशी जो अनुभव आहे, त्याचा उपयोग कुठेतरी या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून व्हावा, या दृष्टिकोनातून आपण भारतीय जनता पक्षाकडे प्रवेश मागितला होता आणि तो त्यांनी दिला. भाऊ, याचा अर्थ असा, आपण जे म्हणालात की 3 वेळा जिल्हाधिकाऱ्यांनी निधी वर्ग केला होता. 2 वर्ष झाले प्रशासन जळगाव महापालिकेवर आहे. तर प्रशासनाला सजग, अभ्यासू आणि सतर्क लोकप्रतिनिधींचा रेटा किंवा पाठपुरावा असल्याशिवाय प्रशासन गतिमान होत नाही किंवा क्रियाशील पद्धतीने जनमानसाची कामं करत नाही, आपण असं गृहीत धरायला हरकत नाही का? 2 गोष्टी बघा, कसं आहे, की लोकप्रतिनिधी या शहराचे नागरिक असतात. ते लोकप्रतिनिधित्व या शहराच्या, जसं नगरसेवक असेल, तो त्याच्या प्रभागाचं नेतृत्व करत असतो. बरोबर. महापौर असतील ते संपूर्ण शहराचं नेतृत्व करतात. आमदार ते सुद्धा संपूर्ण शहराचं नेतृत्व करत असतात. परंतु आलेला प्रशासकीय अधिकारी जो आहे तो तिथं स्थानिक नसतो. अच्छा. हां. जी बांधिलकी स्थानिक नागरिकांची लोकप्रतिनिधींची असते ती हं. तेवढी प्रशासकीय अधिकाऱ्यांची नसते. बरोबर. तर शेवटी या शहरातील नागरिकांच्या मूलभूत सोयींसंदर्भातल्या प्राथमिकता काय आहे? हे ज्या पद्धतीने एक स्थानिक लोकप्रतिनिधी समजू शकतो, तेवढं तो प्रशासकीय अधिकारी समजू शकत नाही. आणि शेवटी काय असतं, की प्रशासकीय अधिकाऱ्याला धोरणात्मक निर्णय घेताना या प्रशासकीय राजवटीत काही मर्यादा आलेल्या असतात. अच्छा. अधिकार त्यांना मिळालेले असतात. जे बोर्डीकडे तेच. हां. आलेले अधिकार असतात, ते तसेच्या तसे त्यांच्याकडे वरच झालेत असतात. परंतु शेवटी कुठेतरी एक मर्यादा त्यांच्या समोर असते आणि त्या अनुषंगाने प्रशासकीय राजवटीत त्या पद्धतीने ते निर्णय होऊ शकत नाही किंवा लोकप्रतिनिधी त्याच्या प्रभागामध्ये कुठे चुकीचं काम चालू असेल, तर त्यावेळेला तो अधिकाऱ्यांना सभागृहात जाऊन जाब विचारतो. पण तो आता प्रशासकीय राजवटीमध्ये काय, की तेच प्रशासन करते आणि ते जर राज्य आहे. ओके. तर त्याच्यामुळे जी अपेक्षित विकासाची गती आहे ती मंदावली जाते. बरं. आणि शेवटी कसं आहे, की स्थानिक पातळीवरती नागरिकांच्या प्राथमिकता काय आहे, या लोकप्रतिनिधींपेक्षा प्रशासन तितक्या तत्परतेने जाणून घेऊ शकत नाही. बरोबर. हा एक मूलभूत फरक त्याच्यामध्ये जाणवतो. भाऊ, 2018ला ज्या निवडणुका झाल्या आणि 23ला त्या लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपला. ती 5 वर्ष आणि आत्ताची 2 वर्ष. ह्या 7 वर्षामध्ये जळगावातील बहुसंख्य भागातल्या नागरिकांच्या नागरी सुविधेबाबत खूप गैरसमज, बुवा आम्ही अडचणींना खूप फेस झालेलो आहे, अशी परिस्थिती आहे. आणि 2018ला भारतीय जनता पार्टीचे 57 नगरसेवक निवडून आलेले होते. नंतर त्यामध्ये फूट पडली किंवा जो काय राजकीय पक्षांतराचा बदल झाला तो जरी आपण सोडला, तरी आज लोकांमध्ये भाजपबद्दल क्रेज असले किंवा आस्था असली, तरी आज भाजप पूर्ण बहुमताने किंवा सत्तेने महापालिकेचा कारभार सांभाळेल असं आपल्याला वाटतंय. निश्चितपणे 100% आहे. कारण बघा, शेवटी भारतीय जनता पक्षाचं सरकार राज्यात आलं, महानगरपालिकेवरती हुडकोचं एक साधारणतः 250 कोटी रुपयाचं कर्ज थकीत होतं. स्थानिक आमदार महोदयांनी, माननीय गिरीश भाऊंनी, माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेबांनी त्या संदर्भात व्यक्तिशः लक्ष घातलं. आम्ही स्वतः सुद्धा चंद्रकांत दादा ज्यावेळेला पालकमंत्री होते त्यावेळेला आम्ही या संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भातली त्यांना माहिती अवगत केली होती, की शेवटी जे घरकुलांसाठी घेतलेलं कर्ज होतं ते या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातूनच घेतलेलं कर्ज होतं. बरोबर आहे. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचा स्वतःचा उत्पन्नाचा स्रोत आहे, हा खूप मर्यादित असतो. कारण घरपट्टी आणि पाणीपट्टी हे 2 मुख्यत्वे सोर्स आहे. घरपट्टी मोठ्या प्रमाणात वाढवली तरी नागरिकांमध्ये असंतोष होतो. मग जिथे रिसोर्सेस कमी असतील आणि उत्पन्नाचे स्रोत कमी असेल, तर विकासाचा गाडा हाकालायचा कसा? हा हा एक प्रश्न होतो. आणि त्याच्यामध्ये मग दर महिन्याला 3 कोटी रुपये हप्ता तो हुडकवला जायचा. आणि या सगळ्या परिस्थिती जाणीव चंद्रकांतदादांनी केली होती, माननीय गिरीश भाऊंनी केली आणि त्यांनी याच्यामध्ये गांभीर्याने लक्ष घालून तो 250 कोटी रुपयाचा त्यावेळेचा
हुडकोचा वन टाईम सेटलमेंट करून ₹1,200 कोटी राज्य शासनाने त्याच्यामध्ये स्वतः त्यांनी शोषले आणि ₹1,200 कोटी महानगरपालिकेला एल-बी-टीच्या माध्यमातून जी ग्रँट मिळायची, त्याच्यातनं महानगरपालिकेवरती तो ₹1,200 कोटी बर्डन टाकलं. परंतु आजच्या स्थितीला तो ₹250 कोटी कर्जाचा बोजा संपलं. आज झालेला आहे. त्याच्यानंतर जी-डी-सी-सी बँकेचं कर्ज होतं, तेही पूर्णत्वास गेलेलं आहे. त्याच्यानंतर आज जळगाव शहरामध्ये हे जितकी आता काँक्रीटच्या रस्त्यांची कामं सुरू आहे. हे राज्य शासनाकडनं मिळालेल्या निधीच्याच अनुषंगाने सुरू आहे. अच्छा. कारण महानगरपालिकेचा उत्पन्नाचा स्रोत इतका नाही आहे, की ज्याच्यातनं आपण इतकी विकास साध्य करू. आणि आपण या शहराचा आता विकास पुढे भविष्यात साध्य करताना या शहराच्या विकासाची एक ब्लूप्रिंट तयार करणं गरजेचं आहे, की या जसं आता काय झालं मध्यंतरी मागच्या काळामध्ये बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची ओरड होती. कारण काय झालं, की अमृत पाणीपुरवठा योजना झाल्यानंतर काय झालं होतं, की संपूर्ण जळगाव शहरातील रस्ते खोदले गेलेले होते. बरोबर. आणि नागरिकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावं लागत होतं. म्हणून त्या नागरिकांच्या गैरसोयी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून रस्त्यांची कामं केली. त्यावेळेला केंद्र शासनाकडनं मलनिस्सारण योजनेचा, भुयार गटर योजनेचा एक टप्पा मंजूर झालेला होता. दुसरा टप्पा आता मंजूर झाला आहे. त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कार्यदेशी देण्यात आलेले आहे. परंतु आता ही मलनिस्सारण योजनेची कामं सुरू करताना बऱ्याच भागात पुन्हा रस्ते फुटले. परंतु ते अपरिहार्य होते. कारण काय आहे, की त्यावेळेला अमृत योजनेच्या माध्यमातनं रस्ते सगळे फुटलेले होते आणि नागरिकांना हे आपण जास्त काळ वेठीला धरू शकत नव्हतो, किंवा पुढच्या टप्प्यामध्ये भुयार गटर योजना मंजूर होणार आहे, तोपर्यंत तुम्हाला आम्ही रस्ते इथे करून देऊ शकत नाही. तो नागरिकांचा याचा अंत पाहू शकत नव्हतो संयमाचा. त्या काळाने ते रस्ते झालेले निश्चितपणे ते फुटतील, परंतु त्याला पर्याय नव्हता. नागरिकांच्या पूर्वीचा त्रास कमी करण्याच्या दृष्टिकोनातून तो धोरणात्मक निर्णय त्यावेळेला घेण्यात आला होता. परंतु आता हे करत असताना शहराच्या विकासाची एक ब्लूप्रिंट तयार करून, की प्राथमिकता काय आहे शहराच्या. मलनिस्सारण योजना आता साधारणतः पुढच्या वर्षभरात ही पूर्णत्वास जाईल. बरोबर. म्हणजे मग पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास गेलेली आहे, मलनिस्सारण योजना पूर्णत्वास जाईल. मग राहील रस्त्यांचा प्रश्न. रस्ते आता ज्या पद्धतीने आपण काँक्रिटिंग करण्याच्या संदर्भातला निर्णय राज्य शासनाचंही धोरण आहे, की एकदा केलेला रस्ता हा कमीत कमी 25-30 वर्ष हा टिकायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातनं या दोघं योजना पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांचा एक रोडमॅप तयार करून शहरातले डी-पी रोड असतील, ते विकसित होणं गरजेचं आहे. शहरातल्या इंटरनेट कनेक्टिव्हिटी ज्या आहे, त्या एकमेकाला जोडल्या जाणं गरजेचं आहे. म्हणजे काय होतं, तिथं आत्ता अस्तित्वात असलेल्या रस्त्यांवरतीच रहदारीचा मोठा कान पडतो. बरोबर. त्या जितक्या जास्तीत जास्त विभागल्या जातील, तितक्या रहदारीचं डिस्ट्रिब्युशन होऊन नागरिकांचा त्रास कमी करण्याचा हा प्रयत्न राहील. मला असं वाटतं, की अटलांटा 20-22 वर्षापूर्वी अटलांटाने जे जळगाव शहरातले संपूर्ण रस्ते केले होते, त्यानंतर आत्ताच रस्त्यांचा एवढ्या मोठ्या व्यापक प्रमाणामध्ये कार्यक्रम किंवा कामकाज सुरू झालेला आहे. निश्चितपणे 1996-95ला अटलांटा ते रस्त्यांची कामं सुरू झाली होती आणि साधारणतः 2000 पर्यंत अटलांटा कंपनीने रस्त्यांची कामं जळगाव शहरात केलेली होती. बरोबर. आता साधारणतः त्यालाही जवळपास 30 वर्ष कालावधी गेल्यानंतर रस्त्यांची संपूर्ण शहरात दुरावस्था झालेली होती, हे मान्य आहे. परंतु महानगरपालिकेचं मी जसं म्हटलं आपल्याला, की ₹3 कोटी हप्ता हुडकोकडे राहायचा. हां. आणि उत्पन्नाचे स्रोत जोपर्यंत वाढत नाही, तोपर्यंत महानगरपालिका ही स्वतःवरती आत्मनिर्भर होऊ शकत नाही. परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना राज्य शासन आणि केंद्र शासनाची सुद्धा भूमिका तेवढीच महत्त्वाची आहे. आणि आपण प्रथमतःच पाहतो, की केंद्र शासनाच्या या 2 मोठ्या योजना, मलनिस्सारण योजना आणि पाणीपुरवठा योजना, या जवळपास आता येत्या पुढच्या 1 वर्षापर्यंत कार्यान्वित होऊन जातील. अच्छा. आणि त्याच्यामुळे काय होईल, की ज्या ओपन ड्रेनेज आहे, त्या ओपन ड्रेनेज बंद होतील, किंवा ते फक्त पावसाचं पाणी वाहून नेलं पुरत्या मर्यादित राहतील. त्याच्याने रोगराईवरही आळा बसेल. पाणी पुरवठ्याची योजना आता मीटर बसवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा निविदा प्रक्रिया राबवली गेलेली आहे. 24/7 म्हणजे 24 तास 7ही दिवस पाणी नागरिकांना मिळणे, ही योजना आजही कार्यान्वित करू शकलो असतो, परंतु जोपर्यंत मीटर लागत नाही. समजा आम्ही 24 तास पाणी देण्याचा आज प्रयत्न केला, तर नागरिकांना त्याची किंमत राहणार नाही. बरोबर. हां. आणि पाणी वाया नासाडी जाईल होईल खूप. कमीत कमी मीटर सिस्टीम लागल्यानंतर प्रत्येकाला वाटेल, की आपण जर कधी पाण्याचा वापर जास्त केला, की सेटलमेंट राहील इथं. हां. तर तो मर्यादेमध्ये वापरू. दंड आपल्यालाच असणार. पूर्वी साधे मीटर असायचे, तर लोक विजेच्या चोऱ्या करायचे.
परंतु इलेक्ट्रॉनिक मीटर आल्यानंतर लोक काटकसरीने वीज वापरायला लागले. तसं पाणीसुद्धा मीटर लागल्यानंतर पाण्याची बचतही होईल आणि नागरिकांना पाण्याचं महत्त्वही कळेल. पण भाऊ एक शंका अशी आहे, की मला वाटतं सना भालेराव ज्यावेळेला नगराध्यक्ष होते, त्यावेळेला मीटर सिस्टम ही जळगावमध्ये लावली गेली होती आणि आपण जसं म्हणालात तसं लोकांनी त्याच्यावर सोल्युशन किंवा इतर जे काय गैरप्रकार करायचे ते पण केले होते. तर आत्ताच्या काळामध्ये त्याचा पर्याय किंवा त्या सगळ्या विषयाचा विचार केलेला असेल का? निश्चितपणे आता बघा टेक्नॉलॉजी बदललेली आहे. स्मार्ट पद्धतीचे मीटर्स ओके. हां. हं. म्हणजे मीटर रीडरला मीटरमध्ये घरी येऊन तुम्हाला रीडिंग घ्यायची सुद्धा गरज पडली. गरज नाही. बरोबर. तो तुमच्या घराच्या बाहेरूनही गेला, तर तो ते मीटर रीडिंग कॅप्चर करेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये कदाचित ही भीती असते, की मीटर लागल्यानंतर पाण्याचं बिल मोठ्या प्रमाणावरती येईल. बरोबर. परंतु त्याचे क्रायटेरिया ठरवताना त्याच पद्धतीने ठरवलं, की एक सर्वसामान्य माणसाला पाण्याची निकड किती आहे आणि तो कितीपर्यंत पाण्याचं देयक जे आहे, की जे देयक तो भरू शकतो भराराने आणि त्याच्यावरती कुठलं आर्थिक बर्डन होणार नाही, अशा पद्धतीने त्याचे दर ठरवते, की ज्याच्या एक सामान्य कुटुंबाला दिवसाला 100 लिटर 200 लिटर पाणी लागत असेल, तर त्याच्यासाठी टॅरिफ त्या पद्धतीचं असेल, की तो सर्वसामान्य माणूस आज जी ₹2000 नळपट्टी भरतोय, त्याच आवाक्यामध्ये त्याचे दर कसे अच्छा ठेवता येतील त्या दृष्टिकोनातून त्याचं नियोजन केलं जाईल. म्हणजे ज्याचा जास्त वापर त्याला दर जास्त. म्हणजे जेणेकरून पाण्याची काटकसर होईल. हा त्याचा मागचा एक उद्देश आहे. मग एक वेगळा विषय असा, की जळगाव महापालिकेला कनेक्टेड एम-आय-डी-सी आहे. आपले बरेच उद्योगपती मित्र आहेत, संबंधित आहेत आणि एम-आय-डी-सी वाल्यांचं म्हणणं असं आहे, की बुवा आम्हाला महापालिका सुविधा देत नाही आणि आम्हाला टॅक्स आमच्याकडून घेते. तर हा जो प्रश्न आहे, तो एम-आय-डी-सीच्या उद्योजकांना जर विश्वासात घेतलं, त्यांचा सी-एस-आर फंड काही ठिकाणी वापरला, तर काही कंपन्या द्यायला पण तयार आहेत. तर याच्यामध्ये काही मार्ग, तोडगा किंवा काही वेगळ्या पद्धतीची चांगली डेव्हलपमेंट होण्यासाठी काही विषय एम-आय-डी-सीच्या संदर्भातला कसं आहे, की हा तत्कालीन नगरपालिका आणि एम-आय-डी-सी या संदर्भातला वाद तो उच्च न्यायालयातही गेलेला होता. आणि उच्च न्यायालयाने हे सांगितलं, की कॉर्पोरेशन लिमिटमध्ये ज्या काही मिळकती असतील, त्या त्यांच्यावरती टॅक्स देणे हे बंधनकारक आहे. बरोबर ना. प्रश्न राहिला सुविधेच्या संदर्भातला, तर त्याच्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाने म्हटलं आहे, की एम-आय-डी-सी ही उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येते. हां. आणि एम-आय-डी-सीला एक स्वतंत्र प्राधिकरण आहे. म्हणून त्यांना सुविधा देण्याची जबाबदारी जी आहे, ते त्या प्राधिकरणाची आहे. म्हणून म्हणजे आपला टॅक्स देते, म्हणून सुविधा आपण त्यांना द्यावा हे बंधनकारक नाही. नाही. होते. हो. कारण त्यांचं एम-आय-डी-सी स्वतंत्र आहे. बरोबर. आणि ते त्याच्यावरती बंधनकारक आहे, की त्यांनी त्यांना सुविधा पुरवायला पाहिजे. भाऊमध्ये थांबतो आपण. प्राधिकरण त्यांना सुविधा देत नाही अशी बऱ्याच उद्योगपतींची म्हणणं एम-आय-डी-सीला रोड वगैरे इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते एम-आय-डी-सीच्या माध्यमातूनच विकसित होत आहे. आता झाले, पण मागच्या बऱ्याच कार्यकाळामध्ये हायकोर्टानेच ठरवून दिलेली आहे. अच्छा आपण त्यामुळे ते हां. त्यांना बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर हे उद्योग मंत्रालयानेच प्रोव्हाईड केलं. अच्छा. ओके. हां. कारण मधल्या काळामध्ये काय झालं होतं, की इथे यांनी स्वतंत्र आम्हाला आमचा कारभार करायला द्या असे वगैरे पण मध्ये मागण्या झाल्या किंवा विषय झाले. आपण एक अभ्यासू आहात किंवा आपल्याला त्या विषयाची माहिती आहे म्हणून आपण किंवा माझ्या डोक्यातला प्रश्न आज, की सी-एस-आर फंडातून महापालिकेला काही निधी मिळू शकतो का? काही वेगळी डेव्हलपमेंट होऊ शकते का? केली जाऊ शकते का? आपण आता जेव्हा ब्लूप्रिंट किंवा रोडमॅप बनवणार आहोत, त्यावेळेला असा काही जर विषय किंवा असं जर आलं, तर मला असं वाटतं, की कुठेतरी निधीचा पुशअप होईल. उद्योगपतींना विश्वासात घेतल्यासारखा काही विषय होऊ शकतो. आणि आता जसं कसं वारीवर एम-आय-डी-सी जी होय, ओके. ती महानगरपालिका क्षेत्राच्या बाहेर बरं. जी जागा आता नवीन भूसंपादित केली जाईल, ती महानगरपालिका क्षेत्राच्या बाहेर आहे. ओके. त्याच्यामुळे नॅचरली त्यांना काय आहे, की या महानगरपालिकेच्या टॅक्सचा विषय येणार. ती सुटका मिळू शकेल. ओके, ओके. सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा विषय, की आपण भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. भाजपला आम्ही 1 ऑगस्टला मोठी रेसमध्ये असं म्हटलेलं होतं, की आपल्यासारख्या अभ्यासू आणि सर्वसमन्वयक चेहरा भाजपला गरजेचा आहे किंवा सभागृहात तो नाही. तर आपल्याकडे भविष्यामध्ये काही मोठी जबाबदारी येऊ शकते. आपण कुठली अपेक्षा न करता
कारण जळगाव शहराचं महापौर पदही मी भूषवलेलं. बरोबर. म्हणून मला आता तसा खूप काही अपेक्षा राहिल्या आहे अशातला काही भाग नाही. आणि आपण आजपर्यंत 30 वर्षामध्ये सुरेशदादांकडे मला महापौर पद हे साधारणतः 25 वर्षानंतर मिळालं. बरोबर. हां. परंतु आम्ही कधी मागे मागितलं असेल आम्हाला आपण महापौर बनवाल का किंवा का बनवलं नाही. ते त्यांनी दिलं, आपण त्यांचे आजही ऋणी आहोत. नाही दिलं असतं तरी शेवटी काय ती आपल्याला महानगरपालिकेच्या माध्यमातनं काम करण्याच्या संदर्भातली एक आवड आहे आणि या शहराचा कुठेतरी विकासाचा समतोल योग्य पद्धतीने साधला जावा. बेसिक काय आहे की कॉर्पोरेशन हा काय आहे की जसं माननीय आमदार महोदय राजूमामा आहेत. आमदार आहेत त्यांची व्याप्ती मोठी आहे. गिरीश भाऊंची व्याप्ती त्यांच्यापेक्षा मोठी आहे. ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र पाहिजे, मामांना संपूर्ण शहर पाहिजे, पक्ष नेतृत्वाच्या अनुषंगाने जिल्हा पाहायचा आहे. महानगरपालिका हे असं माध्यम आहे की पण ते 24/7 बरोबर. हां. तिथे तुम्हाला प्रत्येक गोष्टींवरती बारकाईने लक्ष द्यावं लागतं. की कुठे काय चुकतं आहे आणि कुठे काय करायला पाहिजे. म्हणजे प्रशासनाला सुद्धा विश्वासात घेऊन प्रशासनाला येणाऱ्या अडचणी काय आहेत त्यासुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला काय होतं लोकप्रतिनिधी या नात्याने आम्हाला असं वाटतं की हेही व्हायला पाहिजे, तेही व्हायला पाहिजे. परंतु ज्यावेळेला प्रशासकीय अधिकाऱ्यांशी ज्यावेळेला आपण चर्चा करतो, तर त्यांना याच्या संदर्भात येणाऱ्या अडचणी काय आहे आणि त्या अडचणीसुद्धा सोडवण्याच्या दृष्टिकोनातनं आपण त्यांची भूमिकाही समजून घेतली गेली पाहिजे किंवा त्या अडचणी ज्या आहे की ती राज्य शासनाच्या माध्यमातून सोडवण्याच्या असतील, केंद्र शासनाच्या माध्यमातून सोडवण्याच्या असतील, त्यासुद्धा सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील असायला पाहिजे. तेव्हाच कुठेतरी दोघांमध्ये समन्वय, पदाधिकारी आणि प्रशासन या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं दोघांचं समन्वय हे खूप महत्त्वाचं असतं. मी म्हणेल की मी फक्तच पदाधिकारी आहे म्हणून प्रशासनाने मी सांगेल त्याच पद्धतीने वागावं असंही होऊ शकत नाही किंवा प्रशासन जर काही तुमचं ऐकत नसेल तर तसंही होऊ शकत नाही. दोघांमध्ये समन्वय हा खूप महत्त्वाचा भाग आहे आणि त्या समन्वयानेच तुम्ही जळगाव शहराचा विकास साध्य करू शकाल. भाऊ, आपण आमच्यासाठी वेळ दिलात. आपल्या पुढील वाटचालीला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू दिलीजी.